काँग्रेस आमदार सतीश पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सतीशजी, मध्यावरती आता हे हिवाळी अधिवेशन आलेलं आहे. आज गुरुवार आहे, 4था दिवस आहे. या 4 दिवसांमध्ये कशा प्रकारे कामकाज पाळलं आहे विदर्भात हे अधिवेशन सुरू आहे? नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल किंवा अनेक विषय घेऊन आम्ही सरकारला या ठिकाणी घेरलेलं आहे. सरकारला काही निर्णय घेण्यासाठी भाग देखील त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि म्हणून आमच्या दृष्टीने विधिमंडळ च्या माध्यमातून राज्यातले प्रश्न मांडणं ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला साजेसं असं आम्ही काम प्रामुख्यानं करतो. विरोधी पक्षनेता मध्यावरती अधिवेशन आलेलं असताना देखील देण्यात आलेलं नाहीये. मला वाटतं तो शासनाचा निर्णय, तो प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारणं गरजेचं आहे की विरोधी पक्षनेता का नेमला. सभापतींची भेट घेतली नाही, आम्ही ऑलरेडी घेतलेली आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तो आम्ही प्रोसेस जो असतो औपचारिकता ती ऑलरेडी केली. महाविकास आघाडीतले तुमचे मित्र पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज येते, मात्र त्यांच्या उपस्थितीवरून सुद्धा अनेकदा टीका टिप्पणी करण्यात ठीक आहे, आता टीका करणारे टीका करू शकतात, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. परंतु शेवटी पक्षप्रमुख म्हणून आपल्या शिवसेनेच्या आमदारांना दिशा देणं हे ते दिलेले असतात. म्हणूनच सगळेजण प्रखरपणे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. चुकीचं आहे, त्याला विरोध त्या ठिकाणी करतात. मला वाटतं उपस्थितीपेक्षा शिवसेना काय पद्धतीनं लोकांचे प्रश्न मांडते, शिवसेनेचे आमदार काय पद्धत, त्याला महत्व माझ्या दृष्टीनं जास्त आहे. पीडब्ल्यूडी मधील काही व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळत आहेत. पैशांचे असतील, पैशाच्या बॅगा सापडतात. आता काय डिफेंडर बसून पैशाच्या बॅगा ही महाराष्ट्राची आता एक परंपरा झाली आहे का असं वाटायला लागलं. त्यांना तुमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर आपण पाहतो या ठिकाणी आपल्याशी सतीश पाटील यांनी बातचीत केलेली असून विरोधी पक्षनेता असेल किंवा सत्ताधारी एकंदरीत पाहायला गेलं तर यांना चर्चा ही होत नसून विरोधक सातत्याने विरोधी पक्षनेत्यासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र नेमका आता विरोधी पक्षनेता कधी या सभागृहाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार.